लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज. मंगळूर दस्तगीर पोलिसांची अवैध गौ तस्करींवर मोठी कारवाई. आयशर ट्रकमधून 33 गोवंशांची सुटका, 3 मृत 30 जिवंत. समृद्धी महामार्गावर गोतस्करी कोणाच्या आशीर्वादाने? मंगळूर दस्तगीर पोलीस विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गोतस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळूर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावरून गोतस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळूर पोलिसांनी सापळा रचून गोतस्करी करणारे आयशर ट्रक पाठलाग करताना पकडले. यामध्ये निर्दयपणे गोवंश डांबून ठेवण्यात आले होते. यामध्ये गोसेवक व मंगळूर पोलिसांच्या प्रयत्नाने 30 गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. तर त्यामध्ये 3 गोवंश मृत अवस्थेत आढळले असून त्यांचे गोसेवककडून विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. 30 गोवंशला धामणगाव रेल्वे गोरक्षण संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गोसेवक व मंगळूरपीर दस्तगीर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी असली तरी वारंवार समृद्धी महामार्गावर गोतस्करी कोणाच्या आशीर्वादाने होत आहे हा संशोधनाचा विषय आहे. तर देवगाव महामार्ग पोलीस सुद्धा समृद्धी महामार्गावर पेट्रोलिंगवर असताना त्यांना हा प्रकार का आढळत नाही असाही प्रश्न उपस्थित होत असून समृद्धी महामार्गावर होणाऱ्या गोतस्करीवर देवगाव महामार्ग पोलीस शाखा अंकुश लावणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कारवाईसाठी गोसेवकांनी ठाणेदार गौतम इंगळे व पोलीस टीमचे सत्कार करून आभार मानले आहेत. लोकत्रिशूल न्यूज, धामणगाव रेल्वे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.